आव्हाड विरुद्ध पडाळकर माळीपासून पेटलेलं राजकारण विधान भवनात येऊन स्फोटलं। जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडाळकर यांच्यातील वादाचा फटका थेट विधान भवनात राड्याच्या रूपाने दिसला। वादाची ठिणगी पडली होती माळी समाज या मुद्द्यावरून। आव्हाडांनी काही महिन्यांपूर्वी पडाळकरांवर जातीविषयक वक्तव्य केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे पडाळकर संतापले। त्यानंतर दोघांमध्ये वाकयुद्ध सुरूच होतं। अखेर याचं वादाचं रूपांतर समर्थकांमधील झटापटीचं झालं आणि विधान भवनाचं वातावरण चांगलंच तापलं। जितेंद्र आव्हाड यांना विधान भवनातच अश्लील मेसेज। राजकारणाचा स्तर किती घसरलाय याचं उदाहरण म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विधान भवनात असतानाच मिळालेला अश्लील, अपमानास्पद आणि जीव घेण्याची धमकी देणारा मेसेज। एका अनोळखी नंबरवरून सतत फोन येत होता। त्यानंतर याच नंबरवरून तुला गाडीखालीच टाकायला हवं होतं असा मेसेज पाठवण्यात आला। आव्हाड यांनी याचा स्क्रीनशॉट ट्विट करून विधानसभेतही ही गंभीर बाब मांडली। विधान भवनात हातघाई, आव्हाड पडाळकर समर्थक भिडले थेट सभागृहात। लोकशाहीचं मंदिर म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्राचं विधान भवन गुरुवारी अक्षरशः आखाडा बनलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडाळकर यांचे समर्थक आमने सामने आले आणि थेट विधान भवनातच राडा झाला। त्यात नितीन देशमुख यांच्यावर पडाळकर समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप आहे। या संतापजनक प्रकारामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले। मध्यरात्रीही वातावरण तणावपूर्णच राहिलं। विधान भवनात ताकळ तोफान, ऋषिकेश टकले यांचा धिंगाणा, सगळेच अवाक। विधान भवनात अचानक एक युवक उठला आणि धिंगाणा सुरू झाला। नाव ऋषिकेश टकले। त्याच्या जोरदार घोषणांनी सभागृह थरथरलं। विरोधकांपासून सत्ताधाऱ्यांपर्यंत सगळेच चक्रावले। टकलेंचं राजकारणाशी पूर्वीचं कनेक्शन आहे। तो जितेंद्र आव्हाड यांचा समर्थक मानला जातो, पण नुकतंच त्यांचं गोपीचंद पडाळकर यांच्या सोबतचं जवळचं नातं चर्चेत आलं होतं। जितेंद्र आव्हाड थेट पोलीस व्हॅन समोर आडवे। शिंदे सरकारने आमदार नितीन देशमुख यांना अटक केली आणि मैदानात उतरले जितेंद्र आव्हाड। थेट पोलीस व्हॅन समोर झोपून आंदोलन करत त्यांनी सत्तेला जोरदार टोला दिला। आव्हाडांचा हा थरार पाहून समर्थकांमध्ये जोश उसळला, तर पोलीसही गोंधळले। गोंधळात पडळकरांच्या वक्तव्यांनी अजूनच ताप वाढवलाय। नाकातून रक्त येईपर्यंत मारहाण, संस्था चालकाचा अमानुष प्रताप। सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मोहन माळी इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांनी शाळेच्या गलथान कारभाराबद्दल पालकांच्या मीटिंगमध्ये तक्रार केल्यानंतर संस्था चालक मोहन माळी यांनी त्या मुलांना नाकातून रक्त येईपर्यंत अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप आहे। विद्यार्थ्यांनी शाळेतील किडे असलेले अन्न, अस्वच्छता आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव याविषयी आपल्या पालकांकडे तक्रार केली होती। त्यानंतर पालकांनी संस्था चालकाशी मीटिंगमध्ये ही बाब मांडली। फडणवीस यांचा गरिमी कावा, 20 IAS अधिकाऱ्यांची बदलाबदली। महाराष्ट्रात प्रशासनाला नवं वळण देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 IAS अधिकाऱ्यांची मोठी बदलाबदली केली आहे। अनेक जिल्ह्यांचे कलेक्टर आणि महत्त्वाच्या खात्यांचे सचिव बदलले गेले आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। नवीन नियुक्त्या पाहता आगामी निवडणुकांचं गणित मांडण्याची ही तयारी असल्याचं बोललं जातंय। बोगस डॉक्टरांचं थेट एक्सरे, आता नो युअर डॉक्टरने उघडणार सगळं सत्य। राज्यात बोगस डॉक्टरांचा धुमाकूळ थांबवण्यासाठी आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी भन्नाट योजना जाहीर केली आहे। नो युअर डॉक्टर या नव्या डिजिटल सिस्टीममुळे रुग्णांना डॉक्टराची खरी माहिती मिळणार, जसे की त्यांचं रजिस्ट्रेशन, शिक्षण, अनुभव वगैरे। आता फसव्या डॉक्टरांचा काळ संपला। प्रत्येक हॉस्पिटलमध्ये QR कोड लावला जाणार आणि स्कॅन केलं की सगळी माहिती तुमच्या मोबाईलवर येईल। वर्षा बंगल्यावर बीजेपीची गुप्त रणनीती। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आता अवघे 3च दिवस उरलेले असताना विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाची निवड होणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। दरम्यान राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी लागलेली असतानाच पश्चिम महाराष्ट्रातील भाजप आमदारांची आज वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप रणनीती ठरवणार असल्याचं सांगितलं जात आहे। राजकारणातही आता पावसाचा जोर चांगलाच वाढलाय। मीरा रोडवर आज ठाकरेची तोफ। 8 जुलै रोजी पोलिसांनी लावलेल्या बंदी आदेशाची तमा न बाळगता मीरा रोडमध्ये मराठी जनतेनं आणि मनसैनिकांनी धडाकेबाज मोर्चा काढला। या ठिणगीने मराठी अस्मितेला पुन्हा पेटवून दिलं आणि याच जिद्दीला सलाम करण्यासाठी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे मीरा रोडवर येत आहेत। त्यांच्या सभेची चर्चा तर थेट लोकल ट्रेनमध्येही रंगते। मराठी जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या या सभेकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय।